आता आम्ही चाललो आहोत हनुमानगडीला. आमचा शरयू नदीमध्ये अंघोळ झाले आहे, खूपच पाणी आहे. आम्ही आता हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. हनुमानगडी प्रवेशद्वार ते बघू शकता. खूपच सुंदर अशी साफसफाई आणि सुंदर असं नियोजन. हनुमानगडीच्या पायऱ्या चढताना भगवान हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी पुढे जात आहोत. द्वार आलेले आहे. भवानी दुर्गा माता मंदिर हे त्यालाच लागून मंदिर आहेत. किती सुंदर असं रस्ते आणि इकडे दुकानं एकसारखी एकदम मस्त नियोजनित केलेली. बघा हे प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमध्ये खूपच सुंदर असं नियोजन पद्धतीने मोदीच्या कारकिर्दीत बनवलेले सर्व दर्शनासाठी हे बनवलेलं रांगांसाठी खूपच सुंदर. हे बघा आधेमध्ये चेकपोस्ट आहेत, चेकिंग करावी लागते. आणि मंदिराच्या दिशेने जाताना हे बघा हे लॉकर सिस्टम आहे. तुम्ही तुमचा मोबाईल, पर्स काहीही असो ते इथे लॉकरमध्ये ठेवायला लागतो. तुम्ही काही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. हे लॉकर्स आहेत. श्री राम जानकी है मेरे सीने में. माझ्या मागे दुकानं जी बनवलेली आहेत, राम मंदिर रोड अयोध्या, इथे सुंदर अशी दुकानं आहेत सर्व. ही दुकानं मस्त अशी दुकानं रांगेत बनवली आहेत. आता आम्ही एंट्री केली आहे दशरथ महलामध्ये. खूपच सुंदर असा महल, दशरथ महल. दशरथ महल, मूर्तींचं दर्शन. आम्ही जात आहोत कनिका भवन. हा कनिका भवनचा रस्ता. हा आहे कनिका भवन. खूपच सुंदर असा भवन आहे. बाहेरूनच एवढा सुंदर दिसतोय. आहे कनक भवन.
खूप सुंदर असं सुंदर असा महल भवन, अति सुंदर आश्रम आहे. खूपच सुंदर असा पूर्ण जालीने पॅक केलेला, कारण की माकडं जी आहेत ती पूर्ण नहस तहस करून टाकतात. किती सुंदर असा कोरीवकाम असलेला मंदिर. चार धाम मंदिर, दर्शन रामेश्वर भगवान, द्वारकाधीश, जगन्नाथपुरी भगवान, बद्रीनाथ. आता आपण आलो आहोत वाल्मिकी रामायण भवन. खूपच सुंदर असा भवन आहे. खूपच मोठा असा भवन आहे. हे बघू शकता किती लांब आणि रुंद आहे. खूपच लांब आणि मोठा भवन. आता आम्ही आलो आहोत मडी पर्वत. मडी पर्वत इथे जातोय. हे बघा, मडी पर्वत साठी मडी पर्वतच्या पायऱ्या चढताना मणी भगवान. मणी पर्वत वरून पूर्ण अयोध्या दिसते. हा मणी पर्वत. आम्ही आता ह्या ऑटोमध्ये नंदीग्रामसाठी निघालेले आहोत. आम्ही आता आलो आहोत सूर्यकुंड. हे बघा किती सुंदर असा गेट आहे सूर्यकुंड. हे सूर्यकुंड बघा, किती छान असे बांधलेला सूर्यकुंड. खूपच मोठा बघा. एकदम महलासारखा बांधलेला सूर्यकुंड. सूर्यकुंड सूर्य मंदिर. आम्ही आलो आहोत भरतकुंड जवळ.
भरतकुंड जवळचं मंदिर, कालिका देवीचं दरबार, भरत जी का मंदिर है ये। आलो आहोत श्री भरत हनुमान मिलन मंदिर। इथेच श्री भरतजींनी मान बांधला होता हनुमंतरायांना आणि ते इथे पडले होते। असं दृश्य भरतजी आणि हनुमंतराया, भरतजी आणि हनुमंतरायांची गलाभेट। आता आम्ही आलो आहोत अयोध्यावरनं प्रयागराज ट्रेनसाठी आणि आता प्रयागराज एक्सप्रेस येत आहे। इथून 70 रुपये तिकीट आहे पर पर्सन। आता आम्ही आमच्या रिक्षामधून उतरलो आहे आणि आलो आहे यमुनेच्या किनारी प्रयागराज। बघू शकता यमुना नदी आणि हा समोर फोर्ट। आता आम्ही आलो आहोत यमुने नदीत आणि बोटीत बसलो आहोत। आणि आमची बोट आता निघाली आहे त्रिवेणी संगमसाठी। त्रिवेणी संगम प्रयागराज। हे बघा 7 वाजले आहेत सकाळचे, भरपूर पब्लिक आली आहे घाटावरती। लार उठार त्रिकाळ संध्या करार, अंघोळीला चलार। पक्षी किती छान एकदम मागे लागल्यात एकदम यमुना नदीच्या। आता आम्ही आलो आहोत बडे हनुमानजी। हे बघा हे बडे हनुमानजीचं मंदिर। राम जानकी मंदिर। हनुमान जी का मंदिर। हे बघू शकता आदि शंकराचार्य विमान मंडप। आदि शंकराचार्यजींचं मंदिर आहे हा, गुरु शंकराचार्य। कामाक्षी देवी, बालाजी, तिरुपति बालाजी मंदिर, मत्स्य अवतार,
कुर्म अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम, राम, बलराम, द्वारपाल, वेणुगोपाल, कालिका, आप ही बढ़े सिर्फ बस समुद्र मंथन झाला होता त्यावेळी नागदेवता, त्यांचं नागदेवतांचं मंदिर आहे इथे. आले आहेत. मी बसलो आहोत हॉटेलमध्ये आणि जिलेबी प्लेट खाल्ला. आता खातोय मला सलाड डोसा. आता आम्ही आलो आहोत अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क. हे आहे प्रयागराजमध्ये. गेटमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला चंद्रशेखर आझादांची भव्य अशी उंच प्रतिमा मूर्ती दिसत आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आझादांची किती भव्य मूर्ती आणि तुमचे पुढे जात आहे गार्डन आणि पार्कमध्ये सुंदर अशा पार्कमध्ये आमची मंडळी आई पप्पा काका बापू पुढे जाताना खूप मोठा पार्क आहे. आलो आहे आता म्युझियम मध्ये. म्युझियम आहे अलाहाबाद म्युझियम. खूपच सुंदर असे तोफा लावलेली आहेत. जुनी तोफा आणि आझादांचा स्मारक. छान असं संग्रहालय आहे. कुठलं तरी पार्ट्स अंग तुटलेलं आहे. हे गणपती बघू शकता. विष्णू. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा खूपच सुंदर. हे पूर्ण दगडावरती कोरलेल्या मूर्त्या आहेत. खरोखरच खूपच सुंदर असा म्युझियम आहे. चंद्रशेखर आझाद म्युझियम, अलाहाबाद, प्रयागराज. बघा खूपच सुंदर अशा मूर्त्या आहेत. माझ्या मागे बघू शकता सुंदर सुंदर मूर्ती. खूपच सुंदर अशी बघू शकता पेंटिंग गॅलरी.
हे बघा पेंट केलेलं पूर्ण खूपच सुंदर असे चित्र काढलेले आहेत. आता आम्ही आलो आहोत पंडित जवाहरलाल नेहरू म्युझियम. पुढे जात आहोत. खूप सुंदर असं म्युझियम दिसतोय. हे नेहरूजींनी त्या खाली वापरलेल्या वस्तू. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरण्यात आलेले त्यांचे वस्तू संग्रहालय. खूप सुंदर असं वस्तू संग्रहालय आहे. पंडित जवाहरलाल नेहरू इथे राहायचे आणि काम करायचे. त्यांचं बेड, त्यांची पुस्तकं, नेहरूजींचं बैठक हॉल. हे डायनिंग, एक किचन छोटासा. आता आम्ही बसलो आहोत बसमध्ये आणि चाललो आहोत बनारस काशी. आता आम्ही आलो आहोत बनारस मार्केट आणि मंदिराकडे जाताना हे बघा बनारसचं मार्केट. मंदिराकडे जाताना गंगा आरतीसाठी आम्ही आता खास करून अंघोळ आणि गंगा आरतीसाठी चाललो आहे. खरं म्हणावं तर खूप मस्त प्रगती झाली इकडे. रस्ते पण मस्त केलेले आहेत आणि खूप सुंदर असा मार्केट बनवलं आहे. हे बघा किती सुंदर असे मार्केट. खरं म्हटलं तर मोदीजींचा वाडा आहे हा. मोदीजी इथून इलेक्शन लढवतात आणि जिंकतात. खूप सुंदर अशी सिटी बनवली आहे.
वाराणसी. ही गर्दी बघा किती आहे, खूपच जास्ती अशी गर्दी आहे. गाड्या पण चालवताना तकलीफ होते. गंगा घाटसाठी खूप पब्लिक आहे, कारण की हे बघा मार्केट. खूप लांब असा मार्केट केला आहे, रिक्षाही जाऊन देत नाही. जवळपास 1 किलोमीटरचा मार्केट घाट, गंगा घाटपर्यंत एकही गाडी सोडत नाही, फक्त बाईक, लोकल बाईक. हे बघा खूपच सुंदर असं दृश्य, दशमेध भवन. आणि हे जे समोर दिसतोय हे बघा खूप सुंदर असं बनवलेलं आहे. खरं तर खूप जास्ती लांब अंतर आहे. गंगा आरतीसाठी किती गर्दी झाली आहे, भरपूर पब्लिक आहे गंगा आरतीसाठी. गंगा आरतीसाठी किती गर्दी. गंगा आरती सुरू झाली आहे. आम्ही आता गंगेत स्नान करून, गंगेचं दर्शन घेऊन, गंगा आरती करून आणि श्री काशी विश्वनाथाचंही दर्शन झालं आहे. आणि आम्ही आता आमच्या रूमवरती जात आहे सिद्धगिरी बागमध्ये. मी आता चाललो मणिकर्णिका घाट विधी करण्यासाठी. हे बघा मणिकर्णिका घाटावरती चाललो आहे आणि गर्दी बघा मंदिराच्या दर्शनासाठी पूर्ण रांगाच रांगा लागल्या आहेत. ही दर्शनाची रांग. आता आम्ही प्रवेश केला आहे मणिकर्णिका घाटाच्या गल्लीमध्ये. बघा बघू शकता मणिकर्णिका घाटाकडे ॲरो दाखवताना. आणि अशा छोट्या छोट्या गल्लीतून जायला लागतं. हे आम्ही मणिकर्णिका घाटाच्या जवळपास आलो आहे आणि या घाटावरती नेहमी चिता जलत असते. बघू शकता त्याकरिता ती लाकडं.
बघा हे प्रेत इथे आलेलं आहे. हे बघा घाट खूपच मोठा आहे. ह्याच घाटावरती श्राद्धाचे पिंडांचं विधी होतो. इथे विधीचा 1500 रुपये प्रमाणे गोदाना सहित 4 लोक विधी करतील. 1500 रुपयात विधी पिंडदानाची 4 लोक पिंडदान करतील. आणि ब्राह्मण बघितला आहे. हे बघू शकता मणिकर्णिका घाटावरती प्रेत आलेले आहेत आणि चिता जलत आहे. इथे कंटिन्यू चिता जलत असते. प्रेत येत असतात, चिता जलत असते. अग्नी इथली काही थांबत नाही. हे मणिकर्णिका घाटावरील दृश्य आहे. हे बघा हे आहे मणिकर्णिका घाटावरील दृश्य. आणि इथे पिंडदान करण्यासाठी मुंडन केलं आहे. आपल्यावर ते आहे टक्कल करायची की नाही, पण शास्त्रानुसार पिंडदान करताना टक्कल करणे गरजेचे आहे. आमच्या गंगेमध्ये सर्वांच्या अंघोळी झाल्या आहेत. पिंडदान सुरू आहे. पिंडदान विधी महामंगल महाशोतमे मासे कुल पवित्र मासे अश्विन मासे इष्ट. फुला बघा पहले कशी तुम दिलेत. अपने माता पिता का उठाओ. तुम उठाओ भाई, तुम भी उठाओ भाई. तुम अपने माँ पिता का करो. ओ मध्य गोत्र से अपने पिता का नाम गोत्र ले लीजिए. आलो आहोत हॉटेलमध्ये नाश्ता करायला. भूक लागली आहे. नाश्ता करतो. आता आमची आई काकू बसले आहेत साडी घ्यायला. बघा साडी बाजार, साड्या विकत घेताना. आता आम्ही ऑटोमध्ये बसून चाललो आहे भारत माता मंदिर बघण्यासाठी. भारत माता मंदिर आणि काल भैरव मंदिर हे बघण्यासाठी चाललो आहे. आता आम्ही चाललो आहोत बाबा भैरवनाथ मंदिर. खूप ट्रॉफिक होती म्हणून रिक्षातून उतरून चालत चाललो आहे भैरवनाथ मंदिरमध्ये. हे बघा कशा गल्ल्या गुच्छातून जावं लागतं. अशी गल्लीतून पूर्ण इलाहाबादमध्ये फिरावं लागतो मंदिरात. खूपच छोट्या गल्ल्या आहेत. छोट्या गल्लीतून जावं लागतो. इथे छान छान मूर्ती आहेत. मस्त लाईन आहे भैरवनाथ बाबाच्या दर्शनासाठी. बघा गर्दी आहे खूप. माताचं दर्शन झालं. आता आम्ही निघालोय रात्रीचं जेवण करण्यासाठी. पायी निघालोय, जवळच आहे. आज 1 तारीख, सकाळचे 6:15 वाजल्यात आणि आम्ही आज पुन्हा गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी चाललो आहे. आणि बघू शकता किती छान असं पिंक सिटीसारखं एक
एकदम सर्व दुकानांचे बोर्ड एकसारखे, सर्व बिल्डिंगना कलर एकसारखा, ओनली पिंक. आणि आम्ही आता पोचलो आहोत दशमेध घाट, जिथे गंगा आरती होते ते पोचलेलो आहोत. गंगा स्नान करताना आम्ही आता गंगेमध्ये आंघोळ करून निघलो आहे. खूप सुंदर असं स्थान आहे, पवित्र स्थान काशी. हा गंगा घाटच्या इथे घाटच्या समोरच मंदिर. आणि आम्ही आता पुन्हा चाललो आहे दर्शनासाठी, कारण की वेळ भरपूर आहे. 7 वाजल्यात. फ्लाईट आहे 4ची आणि 12:30 ते 1पर्यंत निघायचं आहे इकडनं बनारसमधून. वेळ भरपूर आहे. इथून अर्ध्या 1 तासाच्या आत दर्शन घेऊन आणि मग निघू आम्ही हनुमंताच्या दर्शनासाठी. पायी चालताना संकटमोचन हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी इकडनं नंतर जाणार. आता आम्ही चाललो आहे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. जवळपास 1 किलोमीटर चालावा लागतो दशघाटापासून. तुम्ही कुठूनही जा, अशाच गल्ल्यामधूनच रस्ता आहे आणि दर्शन घ्यावं लागतं. जवळपास मंदिराचे 4 गेट आहेत आणि आम्ही आता 2 नंबर गेटमधून एंट्री करणार आहोत. आता आम्ही मंदिराला टच आहोत, मंदिराच्या जवळ. पुढे मोबाईल वगैरे घेऊन जाऊ देत नाहीत, त्यासाठी लॉकर इथे घेतला आहे आणि इथे लॉकरमध्ये ठेवायचं आहे सर्व. आलो आहे संकटमोचन हनुमंताचं मंदिर, संकटमोचन हनुमंत मंदिर. आम्ही आलो आहोत त्रिदेव मंदिर, त्रिदेव दर्शनाचं मंदिर. हे बघा, खूप छान मंदिर आहे त्रिदेव मंदिर. आणि चप्पल स्टँडकडे चप्पल काढताना त्रिदेव मंदिर, 3 देवांचं मंदिर. हे समोर 3 देव दिसतात. प्रभू श्रीरामांचं असं मंदिर आहे. हनुमंतरायांचं, बजरंगबलीचं, दुर्गा मातेचं मंदिर. खूप मोठं मंदिर आहे, खूप छान. त्रिदेव मंदिर, 3 देवांच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या, म्हणून त्रिदेव मंदिर आहे हे. आता आम्ही आलो आहोत दुर्गा माता मंदिर. दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान मंदिर आहे बघा. आदिशक्ती दुर्गा माता, खूप छान असं भव्य मंदिर आहे हे बघा. आदिशक्ती दुर्गा माता. आलो आहोत बटुक भैरवाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही कवडी मातेचं दर्शन झालं आहे. बटुक भैरवजी प्रवेशद्वार हे आहे बटुक भैरवनाथाचं मंदिर. बटुक भैरवनाथ. आता आम्ही आमच्या श्री दत्तगुरू अतिथीगृहामधून निघलो आहे. ओला केली आहे, ही ओला आली आहे. आता आम्ही निघतो एअरपोर्टकडे, लाल बहादूर शास्त्री एअरपोर्ट, वाराणसी. लाल बहादूर शास्त्री
हवाई अड्डा वाराणसी हे बघू शकता. एअरपोर्ट आहे वाराणसीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता आम्ही आहे वाराणसीचा इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे बघा खूप सुंदर असा एअरपोर्ट आहे. हे चेकिंग चालू, चेकिंगमध्ये आहे. मी आलो आहे लॉनचं जेवण जेवण्यासाठी. 2 रुपयात पोटभर काही खा. तर आता इथे लॉनचं जेवण, सूप आहे, जेवण आहे, डाल भात आहे 2 रुपयामध्ये एअरपोर्टवरती लॉनमध्ये काही. आणि हे बघा पप्पाही लॉनचं आपला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असतो त्या कार्डवरती तो दाखवून त्याचा पासवर्ड टाकून तुम्ही 2 रुपयात पोटभर काही खाऊ शकता. हे बघा बुफे लागला आहे. हे बघा 2 रुपयामध्ये जेवण एअरपोर्टवरती मिळतं, तुम्ही बघू शकता. आता मी सूप घेतलेला, आता केक खातो आहे. तुम्ही जेवणही पोटभर जेवू शकता 2 रुपयामध्ये आपल्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवरती. आता आम्ही वाराणसी एअरपोर्टवरती फ्लाईटमध्ये बसत आहोत. फ्लाईट आहे आमची आकाश फ्लाईट. आता आम्ही चाललो रिटर्न आमच्या घरी मुंबईला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट.